नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र शासनामार्फत होणाऱ्या हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया 2026 साठी मित्रांनो जे की आपण बघा आज सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, पोलीस पाटील विशेष, हिंगोली जिल्हा विशेष आणि गणित मित्रांनो बघा या प्रकारचे जे की बघा मित्रांनो प्रश्नांच्या ठिकाणी आपण आज पाहणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा आपला हा आजचा जो काही संपूर्ण भाग आहे ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर पहिला आपल्या चॅनल मित्रांनो सबस्क्राईब ठिकाणी आताच करूया। मित्रांनो बघा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय, हे संपूर्ण प्रश्नसंच बघा 100% परीक्षेमध्ये मित्रांनो येणारी प्रश्नसंच आहेत, म्हणून आताच वही पेन घ्या आणि हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो नोट डाऊन करून घेऊन येणाऱ्या बघा मित्रांनो काही कालावधीमध्ये हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर मात्र नक्की या ठिकाणी करून घ्या। ओके, कारण 100% मित्रांनो बघा परीक्षेमध्ये ही येणारी जे की बघा आपली आजची प्रश्नसंच मित्रांनो असणार आहेत। ओके, प्रश्न पहिला, 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली, या फाळणीस कोण जबाबदार होते? तर मित्रांनो बघा 1905 मध्ये इंग्रजांनी बंगालची फाळणी केली होती, तर त्या फाळणीस कोण जबाबदार होतं? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक अ लॉर्ड कर्झन हा बघा जे काही ठिकाणी जबाबदार होता। ओके, लक्षात ठेवा। पुढे, मराठी साम्राज्याचे 5वे पेशवे कोण होते? तर मित्रांनो बघा मराठी साम्राज्याचे 5वे पेशवे कोण होते? तर म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब नारायणराव हे होती। ओके, लक्षात ठेवूया मित्रांनो जे की बघा क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, हिंदूंवरील जिजिया कर कोणत्या सम्राटाने बघा जे की रद्द केला होता? तर मित्रांनो बघा हिंदूंवरील असलेला बघा जे की जिजिया हा कर कोणत्या सम्राटाने रद्द केला? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक सम्राट अकबरने जे की बघा रद्द केला होता। ओके, जे की बघा क्रमांक मित्रांनो क सम्राट अकबर आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे। ओके, पुढे, धाराशिव हे शहर बघा कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर मित्रांनो बघा धाराशिव हे जे बघा शहर आहे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक ड बघा जे की भोगावती बघा जे की मित्रांनो क्रमांक ड आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, तोतलाडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो बघा तोतलाडोह हे जे बघा धरण आहे मित्रांनो हे कोणत्या नदीवर आहे? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक अ पेंच्या नदीवर आहे। ओके, जे की बघा क्रमांक मित्रांनो अ आहे आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे? तर मित्रांनो बघा आपल्या भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कोठे आहे? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक ब नवी दिल्ली बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पुढे, इस्रोने चंद्रयान 1 कधी लॉन्च केले? तर मित्रांनो बघा इस्रोनं चंद्रयान 1 कधी लॉन्च केलं होतं? तर ते म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक जे की बघा 2008 आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पुढे, नमस्ते योजना बघा मित्रांनो नमस्ते योजना कोणत्या कामगार गटाशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा नमस्ते ही जी बघा योजना आहे ही कोणत्या कामगार गटाशी संबंधित आहे? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो ड स्वच्छता कर्मचारी बघा या कामगार गटाशी मित्रांनो बघा जी की नमस्ते ही योजना संबंधित आहे, म्हणजे जे की बघा मित्रांनो क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पुढे, हां मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची बात सांगतो बघा, हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला 5000 प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा। लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून स्क्रीनशॉट तुम्ही व्हॉट्सअपला टाकून द्या। स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत बघा आम्ही हा महाटोकळा मित्रांनो तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर बघा जी की अवेलेबल करून देणार आहोत। म्हणून मित्रांनो बघा आपला महाटोकळा लगेच खरेदी करून घ्या, कारण तुम्ही जर आपला महाटोकळा बाय केला तर 100% मित्रांनो बघा आपल्या या महाटोकळ्याच्या थ्रू फक्त तुमचं मित्रांनो रिझल्ट येऊन जाईल। म्हणून मित्रांनो बघा वेळ लावू नका लगेच मित्रांनो, कारण येत्या बघा जे की 8 फेब्रुवारी रोजी बघा मित्रांनो जे की आपला पेपर होणार आहे मित्रांनो कधी? तर बघा जे की 8 फेब्रुवारी बघा रोजी मित्रांनो जे की बघा ठिकाणी आपलं पेपर होणार आहे, म्हणजे खूप कमी दिवसाचा कालावधी मित्रांनो बघा जे की ठिकाणी आपल्याकडे आणखीन उरलेला आहे।
म्हणून मित्रांनो बघा, जर या कमी दिवसामध्ये जर तुम्हाला कमी दिवसामध्ये जर या संधीचं सोनं तुम्हाला करायचं असेल, तर आपला मित्रांनो महाटोकळा जी की बघा तुम्हाला या ठिकाणी एक उत्तम साधन ठरणार आहे. म्हणून कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी लगेच आपला महाटोकळा या ठिकाणी खरेदी करून घ्या आणि नंबरच्या मित्रांनो बघा हे WhatsAppला स्क्रीनशॉट शेअर करून टाका. ओके. पुढे बघा, भारतीय लष्कराने कोणत्या ठिकाणी 2 आर्मी गर्ल स्पोर्ट्स कंपनी स्थापन करण्याची घोषणा केली? तर मित्रांनो बघा जी की आपल्या भारतीय लष्कराने बघा जी की क्रमांक पुणे व महू मित्रांनो बघा जी की या 2 आर्मी गर्ल्स व स्पोर्ट्स कंपनी बघा जी की मित्रांनो स्थापन करण्याची घोषणा केली आहे. ओके, लक्षात ठेवा. अलीकडेच मकर विलुकू बघा मित्रांनो, अलीकडेच मकर विलुकू हा उत्सव कोणत्या बघा जी की राज्यात साजरा करण्यात आला? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक बघा केरळ या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं मित्रांनो करेक्ट या ठिकाणी आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? तर मित्रांनो बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 मध्ये कोणता देश अव्वल स्थानी आहे? तर बघा जी की क्रमांक सिंगापूर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. पुढे, राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक बघा कोणत्या पक्षाचे झाले आहेत? तर मित्रांनो बघा, राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत सर्वाधिक नगरसेवक कोणत्या पक्षाचे झाले आहेत? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक भाजप बघा जी की आपल्या प्रश्नाचं मित्रांनो ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. पुढे, नेपाळ बघा या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर मित्रांनो बघा, नेपाळ या देशाचे नवीन पंतप्रधान बघा जी की क्रमांक सुशीला कार्की ह्या मित्रांनो बघा जी की महिला बनलेल्या आहेत. ओके, लक्षात ठेवा. पुढे मित्रांनो बघा, महत्त्वाचं म्हणजे काय तुम्हाला वेळोवेळी बघा बार बार सांगत आहे, हे संपूर्ण काही लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या आणि मित्रांनो बघा येणाऱ्या काही कालावधीमध्ये बघा 24 तास म्हणा 48 तास म्हणा बघा या मित्रांनो बघा जी की तासाच्या आफ्टर मित्रांनो बघा अगोदर तुम्ही या ठिकाणी काय करा, हे संपूर्ण प्रश्नसंच मित्रांनो पाठांतर या ठिकाणी नक्की करा. कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो बघा 100% येणारे बघा जी की आपली आजची प्रश्नसंच असणार आहे. ओके. बघा, हिंगोली जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा मित्रांनो जी की बघा क्रमांक या ठिकाणी बघा यापैकी नाही आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. तर मित्रांनो हिंगोली जिल्ह्याची स्थापना आहे बघा जी की 1 मे 1999 रोजी झाली. ओके, लक्षात ठेवा. ओके मित्रांनो बघा, तर हिंगोली जिल्ह्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1999 लक्षात ठेवा. ओके. तर बघा जी की मित्रांनो क्रमांक यापैकी नाही या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके. पुढे, हिंगोली जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणते आहे? तर मित्रांनो बघा, हिंगोली जिल्ह्यामधील बघा जी की प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोणते? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक औंढा नागनाथ हे आहे. मित्रांनो बघा, औंढा नागनाथ हे बघा जे की मित्रांनो एक ज्योतिर्लिंग आहे. ओके, लक्षात ठेवा. बघा ज्योतिर्लिंग मित्रांनो बघा, आपल्या भारतामध्ये बघा जे की टोटल 12 ज्योतिर्लिंग आहेत. ओके, या 12 पैकीच मित्रांनो बघा हे एक ज्योतिर्लिंग आहे. ओके, जर समजा आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहे त्या प्रकारचा प्रश्न विचारला तर बघा 5 ज्योतिर्लिंग आहेत. ओके, लक्षात ठेवून घ्या. पुढे बघा, हिंगोली जिल्हा बघा कोणत्या महामार्गावर आहे? तर मित्रांनो बघा, हिंगोली हा जिल्हा कोणत्या महामार्गावर आहे? तर बघा जी की मित्रांनो क्रमांक NH 63 मित्रांनो बघा जी की ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा क्रमांक करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, NH 63 लक्षात ठेवून घ्या. पुढे, हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे किती चौरस किलोमीटर आहे? तर मित्रांनो बघा जी की हिंगोली या जिल्ह्याचं क्षेत्रफळ बघा जी की सुमारे किती चौरस किलोमीटर आहे? तर बघा जी की क्रमांक मित्रांनो 4500 चौरस किलोमीटर इतका आहे. ओके, जी की बघा 4500 किलोमीटर. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा, आता हिंगोली जिल्हा बघा कोणत्या नदी खोऱ्यात येतो? तर मित्रांनो बघा, हिंगोली हा जो बघा जिल्हा आहे हा कोणत्या नदी खोऱ्यामध्ये येणारा बघा जिल्हा आहे? तर बघा जी की क्रमांक गोदावरी बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो जी की ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे बघा, हिंगोली जिल्हा कोणत्या जिल्ह्याचा विभाजनातून निर्माण झाला आहे? तर मित्रांनो बघा, हिंगोली हा जो बघा जिल्हा आहे हा कोणत्या जिल्ह्याच्या विभाजनातून निर्माण झाला आहे? तर बघा जी की क्रमांक
परभणी बघा आपल्या प्रश्नाचं आहे मित्रांनो, जे काही ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, बघा 1 मे 1999 रोजी मित्रांनो बघा परभणी या जिल्ह्याचं विभाजन करून बघा जी हिंगोली या जिल्ह्याची स्थापना करण्यात आली होती. ओके, लक्षात ठेवा हिंगोली जिल्हा निर्माण करण्यात आला होता. पुढे पोलीस पाटील पदाची निर्मिती कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली किंवा करण्यात येते? तर मित्रांनो बघा जे की क्रमांक ब, महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967 बघा जे की मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे पोलीस पाटलाचे मुख्य कर्तव्य काय आहे? तर मित्रांनो बघा पोलीस पाटलाचं मुख्य कर्तव्य बघा जे की क्रमांक अ, गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणं हे आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढीलपैकी कोणते काम पोलीस पाटलाचे नाही? तर या चारपैकी मित्रांनो कोणतं काम आहे बघा जे की पोलीस पाटलाचं नाही? तर बघा जे की क्रमांक ब, न्यायदान करणे हे नाही. ओके, याला सोडलं पोलिसांना मदत करणे, पंचनामा करणे व गुन्ह्याची माहिती देणे बघा मित्रांनो हे तीनही कामे बघा जे की पोलीस पाटलाची आहेत. ओके, जे की बघा क्रमांक ब, न्यायदान करणे हे बघा जे की मित्रांनो पोलीस पाटलाचं काम नाही. पुढे पोलीस पाटील पोलिसांना कोणत्या कामात मदत करतो? तर ते म्हणजे मित्रांनो बघा जे की क्रमांक ड, यापैकी सर्व तपास, गस्त व आरोपी विषयी अटक मित्रांनो बघा या तीनही कामामध्ये बघा जे की मित्रांनो पोलीस पाटील हा बघा जे की मित्रांनो पोलिसांना मदत करत असतो. ओके, जे की बघा क्रमांक ड यापैकी सर्व मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? तर मित्रांनो बघा पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार बघा जे की क्रमांक अ मित्रांनो जिल्हाधिकारी यास आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे पोलीस पाटील पद रिक्त झाल्यास कोण माहिती देतो? तर मित्रांनो बघा पोलीस पाटील बघा जे की पद रिकामं झाल्यास ते पद रिकामं झाल्याची माहिती कोण देते? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो अ, तहसीलदार आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे तर मित्रांनो बघा या ठिकाणी जे की प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणतीही संख्या येईल? तर बघा या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणतीही संख्या येईल या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर केलं काय बघा थोडंसं जर लक्षपूर्वक जाणीवपूर्वक बघलं तर कळते. या बघा 22 मध्ये मित्रांनो काय केलं? 3 प्लस केलं झाले किती? 25. नंतर या 25 मध्ये केलं +4 झाले किती? 29. या 29 मध्ये +5 केलं झाले किती? 34. या 34 मध्ये +6 केलं झाले किती? 40. मग या आपण 40 मध्ये जर केलं समजा +7 तर होतील किती बघा? 40 + 7 होले किती मित्रांनो बघा जे की 47 बघा आहे काय? बघा जे की क्रमांक मित्रांनो ब 47 बघा आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढे कपिल दोन्ही टोकाकडून 11व्या क्रमांकावर उभा आहे. तर त्या रांगेतील एकूण किती लोक आहेत? बघा मित्रांनो कपिल दोन्ही टोकाकडून 11व्या क्रमांकावर आहे. तर त्या रांगेत बघा त्या रांगेत किंवा रांगेतील एकूण किती लोक आहेत त्या प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर मित्रांनो समजा जर आता काय म्हणलंय कपिल दोन्ही टोकाकडून 11व्या क्रमांकावर आहे. ओके, जर या ठिकाणी जर 11वा क्रमांक हा कपिलचा असेल तर इकडं 10 आणि इकडं 10 या प्रकारे लोक असतील. ओके, तर आता हे 10 हे 10 झाले किती? 20 आणि एकूणही 11 म्हणजे हा मधला एक कपिल जर केलं टोटल किती झाले बघा तर 21 मित्रांनो बघा जे की क्रमांक बघा क या ठिकाणी आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे. ओके, पुढे एक घड्याळ आरशातून पाहिल्यास 8:10 ही वेळ दर्शवते. तर ते घड्याळ प्रत्यक्षात कोणती वेळ दर्शवेल? मित्रांनो बघा एखादी जर घड्याळ आरशामधून पाहिल्यास 8:10 अशी वेळ दाखवत असेल तर ते घड्याळ प्रत्यक्षात कोणती वेळ दर्शवते? या प्रश्नाचं आन्सर करण्यासाठी डायरेक्ट बघा 11:60 घेतो. हे 11:60. आता यातून मी हे मायनस करतो. हे 8:10 मायनस करतो. 60मधून 10 गेले उरलं किती? 50. 11तून जर समजा या ठिकाणी 8 मायनस केलो मी 8:10 तर 11तून 8 गेले उरलं किती? 3 म्हणजे जवळपास 3:50 मित्रांनो जे की बघा प्रत्यक्षामध्ये दिसणार आहेत. ओके, आहे काय बघा जे की क्रमांक मित्रांनो 3:50 आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे एका टुर्नामेंटमध्ये 8 बॅडमिंटन संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो. तर एकूण सामने किती होतील या प्रकारचा प्रश्न विचारला आहे.
मित्रांनो बघा, या प्रकारचा प्रश्न विचारला डायरेक्ट काय करा, हे 8 बॅडमिंटन संघ घ्या, गुणाकारात 8 मध्ये 1 प्लस करा 9. आता छेदामध्ये होईल 2 संख्यांचा गुणाकार, छेदामध्ये घ्या 2. आता बेक बे, बे चोक 8, 9 चोक 28 झाला आपला प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर. बघा, जे की मित्रांनो क्रमांक आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. ओके मित्रांनो बघा, फक्त प्रश्न तुम्हाला बघा जे की या ठिकाणी समजला पाहिजे. जर तुम्हाला प्रश्न समजला तर अगदी बघा मित्रांनो, काही चंद सेकंदामध्ये बघा तुम्ही या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं आन्सर बघा जे की या ठिकाणी शोधून काढू शकता. ओके, शेवटचा प्रश्न हा 30वा आहे. जर 15चा संबंध 225शी असेल तर 35चा संबंध प्रश्नचिन्हासोबत, या प्रश्नाचं बघा जे योग्य आन्सर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.